रिडेव्हलपमेंटची प्रोसेस रखडण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या सोसायटीतील एखाद्या सभासदाकडे असलेला टॉप टेरेस किंवा गार्डनचा ताबा. पूर्वीच्या काळी अनेक बिल्डर हे ग्राउंड फ्लोअरवरच्या फ्लॅटना बाजूची जागा ही गार्डन म्हणून विकायचे किंवा वरील मजल्यावरील फ्लॅटला त्याच्यावरची टेरेस ही विकली जायची आणि ते सभासद त्या जागेकरता त्यावेळी एक्स्ट्रा मोबदला देखील देत असत आणि गेली कित्येक वर्ष ते सभासद त्या जागेचा उपभोग देखील घेत असायचे. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भलेही तुम्ही त्या जागा विकत घेतल्या असल्या तरीही त्या FSI कॅल्क्युलेशनमध्ये पकडल्या गेलेल्या जागा नसायच्या. त्यामुळे आता रिडेव्हलपमेंटच्या वेळी त्या जागेचा पूर्ण मोबदला तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा ठेवणं थोडं चुकीचं आहे. त्याचप्रमाणे सोसायटीनं देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या माणसाने त्यावेळी ही जागा एक्स्ट्रा पैसे देऊन विकत घेतलेली होती. त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या वेळी त्याचा काही ना काही फायदा हा त्या सभासदाला मिळाला पाहिजे. बरेच बिल्डर यामध्ये मध्यम मार्ग काढतात की त्या टेरेसच्या किंवा गार्डनच्या जागेच्या बदल्यात एक 25% जागा त्या सभासदाला एक्स्ट्रा दिली जाते. दोन्ही बाजूने जर सामंजस्य दाखवलं तर तोडगा नक्की निघू शकतो आणि तुमची रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरळीत होऊ शकते.